रामकृष्ण हरी मंडळी. तर आता आम्ही दोघं जण निघालो दिंडीमध्ये. पुण्यामध्ये गणेशपेठ इथं दिंडी आली. बरोबर नाव गणेशपेठलाच आली ना? नानापेठला सॉरी दिंडी आली आहे. तुकोबरायांची आणि ह्यांची पण ना ज्ञानोबांची. तर आम्ही चाललोय आता दिंडीचं दर्शन घ्यायला. तर आता आम्ही सध्या तरी दोघं चाललोय. श्रुतीचा क्लास आहे, त्यांना ऑफिसचं काम आहे, त्यामुळे आता सध्या आम्ही दोघं चाललोय. चल की दोघं जण जाऊ आमच्या ज्युपिटरवरती. तर आता आम्ही घरातून निघलेलोय. आता स्वारगेट वरून डायरेक्ट गणेशपेठला जाणार आहे. रस्त्याला भरपूर गर्दी आहे. बघू आता आम्हाला पालखीचं दर्शन भेटते का. तुम्ही पण आमच्या सोबत राहा. आम्ही तुम्हाला पालखीचं दर्शन दाखवतो. रस्त्यावर तर भरपूर गर्दी. घरातून निघल्यापासून आम्हाला एक पण सिग्नल लागलं नाही. आता वाजत आले 4:45 वगैरे झालेत. पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर पालखीपर्यंत पोहोचेपर्यंत चांगलाच पाऊस येण्याची शक्यता आहे. आम्ही सोबत घेतली एक छत्री, आमची ज्युपिटर, विकी आणि मी, आणि आमचा एक ट्रायपॉड आणि माझा एक छोटूसा माईक. बघू आता आम्ही पावसात भिजतोय तर आम्हाला देवाचं दर्शन भेटतंय. पाहिजे होती इथं पार्किंग बघायचं. व्हिडिओ पाठवतो. कडचं पण दाखव सगळं. कडचं पण दाखव. तर असं वातावरण झालंय आपल्या पुण्याचं. एकदम माऊलीमय वातावरण झालेलं आहे. कसं वाटतंय? रामकृष्ण हरी. चला कसे वारकरी दिसत आहेत माझे बघा सगळे. आता मला गंध लावतायत बघा आमच्या जागा. रामकृष्ण हरी लावा. विठ्ठल 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 याला पण लावा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. दाखवू का? आज फर्स्ट टाइम मी माझ्या मुलासोबत आले. प्रत्येक वेळेस मी माझ्या मिस्टरांसोबत येते. आज त्यांना ऑफिस निमित्त काम असल्यामुळं मला एकटीला यावं लागतंय माझ्या मुलासोबत. चला तर मग माऊलींचं दर्शन घेऊया. कुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. आपण दर्शन रांग बघूया कुठून आहे. नाही इकडून नाही. दर्शन इकडून दर्शन रांग कुठे. तर हे माझे महाराष्ट्र पोलीस भगिनी सगळे बघा कसे तयारी सुरक्षेसाठी. खूप छान. महानगरपालिकेने खूप छान चांगले केलेले सुरक्षा. आता मंदिरामध्ये आतमध्ये जाण्यासाठी आम्ही लाईनला थांबणार आहोत. तर आता भरपूर लाईन मोठी आहे, त्यासाठी आम्ही जाणार आहोत. पुणे महानगरपालिकेने चांगली सोय केली सगळ्या वारकऱ्यांची. पुण्याचं
हे मी स्वामींचं एक घराचं स्टिकर घेते आणि ते 100 रुपये छान आहे. चावी अडकवायला पण आहे आपल्याला. आता ते घेते मी. हे द्या पिशवीमध्ये. थँक्यू. विठोबासून आमचा गर्दी चालतोय बघा. आमच्यासोबत एक व्हिडिओ काढत. हे बघा साक्षात चालू केलं का की साक्षात विठोबांचं दर्शन आम्हाला झालेले. असं वाटतं की पंढरपुरातच आलोय आम्ही. रामकृष्ण हरी. विठोबा पण म्हणतो रामकृष्ण हरी. ओके रामकृष्ण हरी. मॅडमनी छान मेसेज पाठवलाय बघा. वाचवा विशालगड कोल्हापूर, पायी चालत येऊ तुझ्या वारीला. विठ्ठला पण आमच्या शिवरायांचा हरवलेला विशालगड आम्हाला परत देशील का? रामकृष्ण हरी. जय शिवराय. जय शंभूराजे. शिवकन्या जाधव माया. थँक्यू मॅडम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पावसामुळे आम्ही मुखदर्शन करून निघणार आहोत. चला मुखदर्शनाच्या लाईनला थांबूया आपण. लावले ऑलरेडी. रामकृष्ण हरी. आता आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं मुखदर्शन घेतोय कारण का गर्दी भरपूर आहे. 2-3 तास तरी लाईन लागेल. चला आता दर्शन घेऊन आम्ही निघतोय परत बांधारी. अलंकापुरी सोनियाचा पिंपळदारी समाधी इंद्रा तिरी महाराज ज्ञानेश्वर माऊली गुरु माऊली मुक्तिज्ञानेश्वर माऊली माऊली मुक्तिज्ञानेश्वर माऊली गावगे अलंकापुरी सोनियाचा पिंपळदारी. हे मेडिकल कॅम्प केलाय बघा वारकऱ्यांसाठी. त्यांच्यासाठी प्रत्येक सोय, गोळ्या, औषधं हे सगळं. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी ठेवलेलं आहे. 37 वर्षांची सेवा करतो विश्व हिंदू परिषद आणि निस्वार्थपणे. एकूण 25 डॉक्टर असतात, 25 ते 30 नर्स असतात आमच्या ताफ्याबरोबर. आणि आळंदी ते पंढरपूर पर्यंत, नाशिक ते त्र्यंबकेश्वर पासून तर पंढरपूर पर्यंत जे निवृत्ती महाराजांची जी पालखी आहे त्याला 3 ॲम्ब्युलन्स असतात. तुकाराम महाराजांच्या पालखीला 3 असतात आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला 3 ॲम्ब्युलन्स असतात. 37 वर्ष झाली ही सेवा चालू आहे आमची विश्व हिंदू परिषद म्हणून. निस्वार्थपणे त्यावेळेस शासनाच्या सेवा दुर्मिळ होत्या सेवा पण दुर्मिळ होत्या, पण डॉक्टरांच्या सेवा त्यावेळेस नव्हत्या असं काय. परंतु ह्या विश्व हिंदू परिषदेने आमचे जे कार्यकर्ते
ना जीवाची पर्वा करता ना सुट्टी, म्हणजे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे आमचे जुने कार्यकर्ते, आम्ही छोटेसे युट्यूबर आहोत, जे जुने कार्यकर्ते आमचे, त्यांनी ज्या काळामध्ये जिथं वाहनांची सेवा नव्हती अशा परिस्थितीमध्ये ही सेवा चालू ठेवली आणि या अखंड सेवेचा लाभ सर्वांना मिळावा म्हणून, की अखंड सेवेचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी ही सेवा विश्व हिंदू परिषद आज 37 वर्ष साजरे करतोय. 1984 ला सेवा सुरुवात झाली. ही खरी विठ्ठल सेवा आहे. सेवा आहे, ह्याच्यामध्ये काही निस्वार्थपणे नाहीये, काय नाही. फक्त आम्हाला या सेवेसाठी जे आपले पुणे महानगरपालिका, जिल्हा परिषद याची संस्था या आम्हाला औषधाची मदत करत असतात आणि त्यांचा हा विश्वास घेऊन आम्ही या वारकऱ्यांची सेवा करत असतो. त्यांचाही मोठा वाटा आहे याच्यामध्ये, सर्वांचाच वाटा आहे. खरा तुम्हाला विठ्ठल भेटलाय म्हणायचं. आम्हाला विठ्ठलच भेटायला खरा, वारकऱ्यांची सेवा करत असताना विठ्ठलच भेटलाय आम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. एकदा 50 ला लावा, लय छोटे हे बघा, आम्ही टाळ विकत घेतलंय टाळ वाजवायला. 40 रुपये. तर ही आहे माझी पुण्यनगरी, विद्येचं माहेरघर आहे. तसंच विठ्ठलाचं पंढरपूरही आहे. हे आज बघा कसं माझं पंढरपूर झालंय. पुण्यनगराची कधी पंढरपूर झालं हे कळलेच नाही. 2-3 दिवस एवढं छान वाटतं. आता आम्ही मुख्य दर्शन करून येऊन आता गाडी करून आता आम्ही आमच्या घरी निघतो. कृष्ण हरी मंडळी. हे बघा मंडळी, आता चांगलाच पाऊस सुरू झालेला आहे. आता आम्ही आमच्या घरी निघालेलो. बघू जाताना आता ट्रॅफिक भरपूर जाम झालेलं आहे, कारण गाडी मी एकदम आतमध्ये लावली होती. आता चांगलाच पाऊस सुरू होणार आहे. कृष्ण हरी मंडळी. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येते मी. सेकंड पार्टमध्ये वारीचा व्हिडिओ आहे. चल भेटूया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.